मिसळ पाव म्हटलं की आपल्या तोंडाला कसं पाणी सुटतं. आपल्याला आवडतो तो झणझणीत असा रस्सा आणि तरेबाज अशी ही मिसळ सगळे आपण आवडीने खात असतो. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेली ही मिसळ अगदी बघा जगाच्या देखील कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोचली. तिची जी चव आहे ती लोकांना खूप आवडू लागली, त्यामुळे ती जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये देखील पोचली. अशीच आज आपण झणझणीत आणि तरेबाज अशी मिसळ बनवणार आहे. त्यासाठी तुम्हाला जी रेसिपी आहे ना ती शेवटपर्यंत बघायची आहे. नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. मस्त अशी आज आपण मिसळ बनवूया. त्यासाठी ना इथं मी पातेलं ठेवलं. पातेल्यामध्ये ना 1 ग्लास एवढं मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि मोड आलेली मटकी आणि थोडेसे ना मोड आलेले हरभरे पण आहेत मटकी संग, ते घालून घेतले आपण पातेल्यामध्ये. आणि सर्व ना खडे मसाले त्याच्यामध्ये तमालपत्र, लवंग, मिरे आणि दालचिनी आणि थोडीशी हळद घालून आता आपण त्याच्यावरती पातेल्यावरती झाकण ठेवलेलं आहे. आणि आता आपल्याला ही मटकी ना मिसळसाठी ना शिजवून घ्यायची आहे. मटकी शिजते तोपर्यंत ना आपण मिसळसाठी ना वाटण काढूया. वाटणामध्ये ना इथं बघा मी एक मिडियम साईजचा ना कांदा चिरून घेतला होता, तो घालून घेतला. आता त्याच्यावरती ना 1 चमचा एवढं आपल्याला तेल घालायचं आहे कांदा भाजण्यासाठी. आणि कांदा बघा आपल्याला मिसळसाठी ना छान असा भाजून घ्यायचा आहे. चांगला आपण कांदा भाजून घेणार आहे. कांदा छान भाजला ना मग आता आपल्याला ना त्याच्यामध्ये ना कोथिंबिरीचे ना इथं बघा आपण दांडे घेतलेले आहेत. कोथिंबिरीचे दांडे वाटणामध्ये भाजून घेतले ना मिसळला छान कोथिंबिरीचा वास बसतो, त्याच्यामुळे आपण दांडे घेतलेले आहेत. आणि 1 टोमॅटो ना आपण चिरून घेतलेला आहे. आणि आता खरा मिसळचा जो मसाला आहे ना ज्याच्यामुळे आपल्या मिसळला छान चव येते ते म्हणजे खसखस, जिरं, बडीशेप आणि तीळ आपण आता भाजून घेणार आहे. त्याच्यासंग आपण खडे मसाले घेतलेले आहेत, दालचिनी, लवंग आणि मिरी असे आपण खडे मसाले घालून घेतले. आता इथं किसलेलं खोबरं आपण सुकं घेतलेलं आहे. त्याच्यासंग मी 1 विलायची पण घेतलेली आहे. विलायचीमुळे काय होतं छान असा फ्लेवर येतो मिसळला. आणि इथं चवीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे. आता हा सर्व मसाला भाजल्यानंतर थंड करून घेतला, मिक्सरच्या भांड्यामध्ये भरला. मिक्सरच्या भांड्यामध्ये भरल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये ना पाणी घालून ना याचं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे. बारीक असं आपण ना इथं ना आपण वाटण तयार करून घेणार आहे. वाटण आपलं तयार होतंय तोपर्यंत ना आपली इथं बघा मटकी देखील छान अशी शिजलेली आहे. आता आपण चेक करूया मटकी शिजलेली आहे की नाही. आता इथं बघू शकता एकदम छान शिजली. आणि नंतर मग मी काय केलेलं आहे त्याच्यामधलीच थोडी मटकी ना इथं वाटीमध्ये काढून घेतलेली आहे नंतर मिसळवरती घालण्यासाठी. अशी ना 1.5 पळी एवढी मी मटकी काढून घेतली आणि मटकी एका ताटामध्ये काढून घेतली सगळी. आणि नंतर मग त्याच पातेल्यामध्ये ना आपण 1 पळी एवढं तेल घातलं. आणि फ्लेवरसाठी ना मसाल्याचा छान फ्लेवर बसण्यासाठी आपल्याला तमालपत्र घालायचं आहे आणि थोडा हिंग घालायचा आहे. आणि नंतर जे आपण वाटण बारीक करून घेतलं ना ते वाटण घालून घेतलेलं आहे. वाटण मात्र आता आपल्याला तेलामध्ये ना छान असं तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे. इथं बघू शकता आपण ना वाटण छान असं तेल सुटेपर्यंत भाजलेलं आहे. मिसळचं कसं असतं वाटण पहिल्यांदा भाजून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये ना मसाले घालायचे. वाटणाला बघा एकदम छान असं तेल सुटलेलं आहे. असं तेल सुटलं की वाटण छान असं भाजलेलं आहे. आणि नंतरच मग आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. मसाल्यामध्ये घरचा मसाला आपण 1 चमचा, काश्मीरी मिरची पावडर आपण 1 चमचा घातलेली आहे आणि हळद घातलेली आहे थोडीशी. आता हे सर्व मसाले आपण वाटणामध्ये चांगले मिक्स करून घेतले. आता आपल्याला ना हे वाटण थोडंसं आणिक ना भाजून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपण वाटण चांगलं भाजून घेणार आहे. त्याच्यामुळे आपला मिसळचा जो रस्सा आहे ना तो छान होतो. त्यामुळे आपण वाटण छान भाजून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये शिजवलेली जी मटकी होती ना ती घालून घेतली. आणि इकडं आपण गरम करण्यासाठी ना 1 लिटर एवढं पाणी ठेवलं होतं रश्श्यासाठी. ते पाणी आता आपण ओतून घेणार आहे. ज्या भांड्यामध्ये आपण वाटण काढलं होतं ना त्या भांड्यामध्ये देखील बघा आपण थोडंसं गरम पाणी घालून ना ते पण रश्श्यामध्ये ओतून घेतलं. आता रस्सा जो आहे ना तो आपल्याला एकदा असं चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स झाल्यानंतर मग आता आपण त्याच्यामध्ये ना थोडीशी ना कोथिंबीर देखील चिरलेली इथं बघा मी चिरून ठेवली होती कोथिंबीर, ती देखील घातलेली आहे. मिसळच्या रश्श्याला आपल्याला 1 उकळी येऊ द्यायची आहे. आणि उकळल्यानंतर ना हा रस्सा थोडासा लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे रस्साही छान असा शिजला जातो.
आणि नंतर बघा इथं मी मिसळच्या रश्श्यामध्ये थोडासा गूळ घालून घेतलेला आहे। गूळ यासाठी घालायचा, गुळामुळे काय होतं, तिखट बॅलन्स होतं आणि मिसळचा रस्सा चवीलाही खूप छान लागतो। मिसळचा रस्सा कसा तिखट आणि झणझणीत असतो आणि झणझणीत असल्यामुळे कधीकधी आपल्याला बघा खाल्ल्यानंतर थोडीशी जळजळ जाणवत असते, ती होऊ नये म्हणून आपल्याला ना मिसळच्या रश्श्यामध्ये ना गूळ घालायचा आहे। त्याच्यामुळे तिखट तर बॅलन्स होतंच, परंतु ना मिसळच्या रश्श्याची चव देखील ना दुपटीने वाढत असते। तुम्ही देखील एकदा जर तुम्ही मिसळचा रस्सा केला आणि त्याच्यामध्ये गूळ घालून तुम्ही मिसळ पाव खाल्ला ना, दुसऱ्यांदा सुद्धा तुम्ही याच पद्धतीने ना मिसळ बनवून खाल, एवढी मला गॅरंटी आहे। कारण ही मिसळ ना चवीला खूप छान लागते। एकदा बनवून खाल्लं ना नंतर माणूस नाही याच पद्धतीने बनवून खाणार, एवढी ही चविष्ट अशी मिसळ होते। आता इथं बघा आपण ताटामध्ये ना वाटीमध्ये ना मोड आलेली मटकी घेतलेली आहे मिसळमध्ये घालण्यासाठी आणि एका वाटीमध्ये फरसाणा घेतलेला आहे, कांदा चिरून घेतला, कोथिंबीर आणि प्लेटमध्ये मी मिसळचा रस्सा ओतून घेतला, त्याच्यावरती बघा फरसाणा घालून घेतला, चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आणि मस्त बघा झणझणीत अशी आपण मिसळ बनवलेली आहे। अगदी ना खाल्ल्यानंतर तोंडाला अगदी चव येते अशी ही मिसळ बनलेली आहे। व्हिडिओ जर आवडला ना तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।